आज आपल्याला एका विषयावर चर्चा करायची आहे. ती चर्चा म्हणजे मातृदिनावर चर्चा करायची आहे. अर्थातच परवा दिवशी मातृदिन साजरा झाला. मदर्स डे तो साजरा करावा का न करावा, कसा केला तर कसा करावा, हिंदू परंपरेतील कोणी व्यक्ती आहे का, तो साजरा करणारी व्यक्ती कोण आहे, कुठली आहे, कुण्या संस्कृतीतली आहे, आपण कुण्या संस्कृतीमध्ये वावरत असतो, आपल्या संस्कृतीमध्ये मातेला दर्जा काय आहे आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये मातेला दर्जा काय आहे. एक दिवस साजरा केल्याने मातृदिनातून ऋण होऊ शकतो का वर्षभर साजरा करावा लागतो, याच्यावर थोडासा आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. त्याच्या अगोदर आता हे आपण हे करू की भारतामध्ये मदर्स डे म्हणजे मातृदिन केव्हापासून साजरा करू लागली, त्याला काय पार्श्वभूमी आहे का. मातृदिन हे साजरा करण्याची कोणतीही जुनी परंपरा नाही भारताला, नाही. परंतु गेल्या काही दशकापासून पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आणि जागतिकीकरणामुळे हा दिवस भारतातही साजरा करू लागला मोठ्या प्रमाणात. बरं, तारीख त्याची काय आहे आता सांगितलं मी. मेच्या दुसऱ्या रविवारी, अर्थात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामधला येणारा रविवार. त्याचा इतिहास, त्याच्या मागली पार्श्वभूमी मी आत्ताच म्हणली की कोणी सुरुवात केली, तो माणूस आपल्यातला आहे का, हिंदू धर्मामधला आहे का, भारतीय संस्कृतीमधला आहे का, तो माणूस पाश्चात्य संस्कृती अर्थात अमेरिकेतला अण्णा मारिया जॉर्जेस असे त्यांचे नाव आहे, अमेरिकन व्यक्ती आहे. त्यांनी 1908 त्यांच्या आईच्या स्मरणात, म्हणजे त्यांची आई जिवंत नसताना त्यांना आठवण आल्यानंतर एक दिवस साजरा करावा. जिवंत असताना त्यांना आठवण आली नाही मातृदिनाची, मेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ, म्हणजे आपली हिंदू संस्कृती त्यांच्या अगोदर आपल्याला सांगते पितृपक्ष आहे, पक्षामध्ये मग पित्राला हे करावं, पूजन करावं. त्याच्या अगोदर ही तिथी पुण्यतिथी आपली हिंदू धर्म संस्कृती सांगते. त्याच्यासाठी बाबांनो मातृदिन साजरा करा, पण तो कशा पद्धतीने करा, तो 365 दिवस आईची सेवा नाही झाली तरी फक्त आईचे दर्शन घ्या बाबा, ही आपली हिंदू संस्कृती सांगते. त्याच्यानंतर मी असं सांगतो की या दिवशी मुलं आपल्या भेटवस्तू, फुले, शुभेच्छा देऊन त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. याचा इतिहास काय आहे का बाबा, मातृदिन हा आईच्या स्मरणात साजरा केला जातो. हा दरवर्षी संयुक्त राज्य आणि काही इतर देशांमध्ये मेच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. मदर्स डेचे स्थापक अण्णा जॉर्ज यांनी माता आणि मातृत्वाच्या स्मरणार्थ मातृदिन साजरा करण्याची कल्पना सुचली आणि 1908 त्यांनी साजरा केली. 1914 त्याला राष्ट्रीय मान्यता मिळण्यास यश आले बरं का, मिळण्यात यश आले का. या दिवशी लोक त्यांच्या आईचे आदर करतात, तिला सप्रेम भेट म्हणून एखादी वस्तू, प्रिय वस्तू, शुभेच्छा देतात. ही एक दिवस येण्याची गोष्ट नाही बाबा, 365 दिवस करावं लागेल, कारण ती आपली आई आहे. आईपेक्षा या जगात कोणी नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. त्या युक्तीप्रमाणे आपण 365 दिवस आईची सेवा करणं कर्मप्राप्त आहे, ही आपली संस्कृती सांगते. पाश्चात्य संस्कृतीमध्ये आईचा लेकराचा संबंध जन्म देईपर्यंत असतो, जन्मानंतरच नसतो. त्यासाठी आपण हिंदू संस्कृतीमध्ये आहात. त्याच्यासाठी आपण सकाळी उठल्यानंतर नित्यनेम झाल्यानंतर आईचे दर्शन घेणे ही कर्मप्राप्त आहे, कर्मबंध आहे बाबा. मातृदिन साजरा करणारी व्यक्ती ती पाश्चात्य संस्कृतीमधली आहे. अगोदर मी बोलण्याप्रमाणे त्यांच्या संस्कृतीमध्ये मातृदेवोभव पितृदेवोभव मानले जात नाही, कारण की ते पाश्चात्य संस्कृतीमध्ये वावरत असतात आणि त्यांच्या संस्कृतीमध्ये एक दिवस साजरा करण्याची प्रथा आहे, ती फक्त अमेरिकन व्यक्तीने ती अण्णा यांनी सुरू केली. त्याच्या अगोदर तेही नव्हती. आपली संस्कृती, सनातन हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती मातेला जिवंत असेपर्यंत देवापेक्षाही मातृदेवोभव म्हणते दर्जा आहे, कारण की मातेपेक्षाही कोणी मोठी नाही, आपली संस्कृती सांगते. आपली संस्कृती अशी सांगते की आईपेक्षा मोठी ह्या जगात कोणी नाही. त्याच्यासाठी एक दिवस मातृदिन साजरा करण्यापेक्षा आपण सर्वांनी संकल्प करून 365 दिवस साजरा करावा.
करायचा प्रयत्न करावा. ही शास्त्रीय पद्धतीने आईची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षा मोठी सेवा आहे. एक उदाहरण सांगून जातो. पंढरपुरामधले भक्त पुंडलिकाने आईच्या सेवेतून भक्त पुंडलिकांनी भगवान श्री पांडुरंग विठ्ठल पंढरपुरामध्ये विराजमान केले. कशाच्या जोरात? आईची सेवा, आई वडिलांच्या सेवेच्या नाव. फक्त त्यांनी एक दिवस साजरा करून केला का? नाही ना. त्याच्यासाठी 365 दिवस त्यांनी सेवा केली. त्यावेळेला भगवान पांडुरंग भक्त पुंडलिकांना स्वतः येऊन हाक मारली. म्हणजे आईची सेवेपेक्षा भगवान सुद्धा मोठे नाही. म्हणजे त्यांनी स्वतः येतात. हे आईच्या सेवेचं महत्त्व आहे भाऊ. त्यासाठी सर्वांनी एक दिवस साजरा करण्यापेक्षा वर्षभर मातृदर्शन घेणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. ज्याची आईचे या जगात नसेल त्यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथीला आणि पितृपक्षामध्ये आपल्या आईचे मातृदिन साजरा करावा. अण्णा मरिया जर्श यांनी त्यांच्या आईच्या स्मरणात मेच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यांच्यात पाश्चात्य संस्कृती असल्यामुळे तिथीचा संबंध येत नाही. त्यांनी एक दिवस आधीमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न केला. पण आपली संस्कृती अशी सांगते की तिथीनुसार आपली पुण्यतिथी आईची करता येते. आणि आपले पितृपक्ष असतो ना, पितृपक्षामध्ये आईची पूजा करता येते. त्यासाठी सर्वांनी ते करणं बंधनकारक आहे. आणि सर्वांना जाता जाता लास्टची विनंती हात जोडून आहे बाबांनो, एक दिवस साजरा करण्यापेक्षा, एक दिवस स्टेटसला ठेवण्यापेक्षा मी जसं म्हणतो तशा पद्धतीने केला तर चांगला आहे. कारण माझा अधिकार नसतानाही मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक दिवस स्टेटस ठेवण्यापेक्षा रोज न चुकता आईचे दर्शन, म्हणजे 365 दिवस मातृदिन साजरा होतो, मदर्स डे साजरा होतो. एक दिवस साजरा करण्यापेक्षा रोज दर्शन घेतलेले कधीही चांगले जगाला दाखवण्यापेक्षा आशीर्वाद घेतलेला चांगला. लोकांना माझी आई अशी आहे, माझी आई बघा तशी बघा म्हणण्यापेक्षा स्वतः दर्शन घेऊन आईचा आशीर्वाद त्याची थापला. कोणी अद्याप सुरुवात केली नसेल आईचे दर्शन घेण्याची, वडिलांचे दर्शन घेण्याची, आत्ता व्हिडिओ ऐकल्यानंतर जाऊन आईचं दर्शन घेण्यापासून सुरुवात करा. आणि आपली आई वडील जिवंत असेपर्यंत आईचं दर्शन घ्या, सेवा करा. आणि आईच्या मरणोत्तर पुण्यतिथी पितृपक्ष साजरा करा. आणि सर्वांना जाता जसा माझा अधिकार नसताना देखील छोटासा बदल हवा आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करीत राहा. योग्य वाटले असेल तर नक्की प्रयत्न करावा. पुन्हा एकदा मी विनंती करतो आणि सर्वांचे आभार मानतो. सर्वांनी ध्यानपूर्वक व्हिडिओ पाहावा आणि सर्वांनी छोटासा बदल करण्याचा प्रयत्न करावा. रामकृष्ण हरी.